महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र सत्वलिंग तपोवन चिंचपेंड संस्थान इथं आयोजित करण्यात आलेल्या अभिषेक पूजेमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी सपत्नीक पूजा केली। माझ्या आयुष्यातील आणि लग्न झालं तेव्हा 14 वर्षापासून पहिली सपत्नीक पूजा करण्याचं भाग्य मला यावेळी चिंचपेंड महादेव मंदिरामध्ये मिळाल्याचं मत आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केलं। अनेक वर्षापासून पडीक अवस्थेत असलेले एवढे छान चिंचपेंड महादेव मंदिर जीर्णोद्धारापासून कसं दूर राहिलं ही मोठी शोकांतिका आहे। मी सहसा मंदिरात कुठं जात नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भगवान महादेवांना आपण मानतो। या ठिकाणी सपत्नीक पूजा मी केली आहे, खूप चांगलं वाटलं। तसं मी या मंदिराला देवापेक्षा राष्ट्रसंत गाडगे महाराजांसारखं भोळ्या भावळ्या जनतेमध्ये देव शोधणारा माणूस आहे। तसंच या मंदिराचा विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असून या चिंचपेंड मंदिरांच्या आवार भिंतीसाठी संदीप पाटील यांच्या मागणीवरून 1 कोटी रुपयांचा निधीसुद्धा अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये टाकण्यात आला असून हा निधी लवकरच प्राप्त होणार असून येणाऱ्या काही दिवसामध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न होईल। तसंच बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांच्या समस्या ऐकतो त्यावेळी खूप दुःख वाटतं की बाळापूर पातूर मतदारसंघाचा खरंच काहीच विकास झाला नाही। यापेक्षा मोठं कोणतंच दुर्दैव नाही। जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे, परंतु येणाऱ्या काळात 2024मध्ये परिस्थिती मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदीप पाटील यांच्या रूपानं आमदार आपण निवडून आणू अशी चिंचपेंड भोलेनाथ चरणी प्रार्थना करतो। यावेळी आमदार अमोल मिटकरी, संदीप पाटील, उमेश आप्पा भुसारी, संस्थानचे अध्यक्ष बबलू जडिये, सचिव अरुण भागवत, सदस्य रवींद्र चव्हाण, गजानन वानखडे, सुरेश अहिर, दिविदास वखरे, सुभाष अंबाडे यांच्यासह मुन्ना महाराज, पिंटू मुंडलिक, गजानन जडिये, विलास हिवराळे, हादगावकर महाराज, अमोल ठाकरे, अक्षय तायडे यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दुधापासून दूध पावडर बनवून ते न्यूझीलंडला पाठवले जायची। इतकं मोठं आपलं प्रगत असलेलं शहर, आपला जिल्हा हा इतका भयान झाला की महादेवाच्या मंदिरापर्यंत यायला रस्ता नाही। उमेश भाऊला प्रश्न विचारला, तिनं असं सोयीचं उत्तर काढलं की महादेव म्हणतात जंगलातच असतात, पण आता महादेव जंगलात असतात हे जरी बरोबर असलं पण त्याने जंगलात ठेवता किती दिवस? याच्याजवळ त्याला ध्यान करायला जागा लागते हे मान्य आहे, पण आता तर डिस्टर्बही त्या देवाला करायचं नाही, ध्यानही झालं पाहिजे, सुविधाही झाल्या पाहिजे, तर असं काही होत नाही। पण शेवटी देव आहे, तुमची श्रद्धा आहे। पण गावातून येत असताना वीट भट्ट्यांपासूनच्या रस्त्याची परिस्थिती संदीप दादा मी पाहिली। मी खरंच सांगतो, आल्या तुम्हाला विचारलं, म्हटलं तुम्ही आम्हाला आणलं कुठं? नंतर कळलं की इकडे मंदिरात आलो। गावचे रस्ते अशा छोट्या छोट्या गावात, आता तुम्ही मागणी केली की आता याच्या बाजूला बुलढाणा जिल्हा लागतो, इकडे तुम्ही आता अकोला जिल्ह्यामध्ये आहे, मधात एक नदी आहे, पण महापूर आला तर मंदिराला बाधा निर्माण होईल अशी जी तुम्हाला भीती होती, ते भीती मला असं वाटतं ते आता संदीप पाटलांच्या मनात होतं काय मला माहित नाही, पण त्यांनी 15 दिवसापूर्वी आता 12 ते 13 तारखेपासून लोकसभेच्या आचारसंहिता आहेत। लोकसभेच्या आचारसंहिता असल्यामुळे यावर्षी अर्थसंकल्प अधिवेशन 1 महिन्याचं झालं नाही, ते ओट्यान अकाउंट झालं। म्हणजे तुम्ही निधी प्रस्तावित करायचा आणि तो निधी लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर मग केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे येईल। फक्त प्रस्तावित करण्यासाठी जिल्ह्यातले 25 कोटीची जी कामं होती त्यामध्ये मी स्वतः म्हणजे शंकराच्या दरबारात आहे, हे जे ग्रामपंचायत कार्यालय सातारगाव, सरपंच शिवदास पांडे, उपसरपंच स्वप्नील वाकोडे, सचिव मुस्कुटे यांनी जो ठराव दिला त्या ठरावामध्ये सातारगाव अंतर्गत मौजे बाबुडखेड शेत शिवारात पार्वताबाई त्र्यंबक महादेव मारुती शिवलिंग चिंचवड संस्थांकरिता 1 कोटी रुपयाचा जो प्रस्ताव दिला, तो प्रस्ताव मी बजेटचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच बजेटमध्ये प्रस्तावित केलेला आहे। निवडणुका लोकसभेच्या संपल्या की हा जो निधी तुम्ही तुमच्या भागातून संदीप दादा दिला, 5 कोटी रुपयाचा तुमचा प्रस्ताव होता, त्यामध्ये काल निमकर्ण्याचं शिवकालीन तलाव म्हणजे शंकराच्या मंदिरासमोरचं, त्यानंतर तुमच्या या महादेव संस्थांची पूर संरक्षक भिंत हे 1 ते 1.25 कोटी रुपयाची, ते आम्ही इस्टिमेट मध्ये टाकलंय। महादेवाची कृपा होईल आणि मला विश्वास आहे की मे महिना आपल्या लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीचे लागण्यापूर्वी याचं भूमिपूजन, याचं लोकार्पण आणि याचं नारळ फोडण्याचा कार्यक्रम मात्र पार पडेल। ही आपली श्रद्धास्थान आहे, ती टिकली पाहिजे। मंदिर जुनाट आहे आणि जुनी शंकराची मंदिर, मग अहिल्यामाई होळकरांनी केलेले जीर्णोद्धाराचे मंदिर असतील, माझ्या गावचं पण कोटेश्वराचं मंदिर फार जुनं आहे, 12व्या शतकामधलं,
अमोल जामोदेसह NTV न्यूज, बाळापूर, जिल्हा अकोला.